मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्यावर शरद पवारांनी कौतुकाचा वर्षाव केलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती ही अफाट आहे आणि त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असं शरद पवारांनी म्हटलंय। तर पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फडणवीस यांना शुभेच्छा दिल्यात। देवेंद्र फडणवीस हे प्रामाणिक आणि हुशार राजकारणी आहेत आणि त्यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे अशी भावना उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे, अर्थातच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होणं साहजिक आहे। मात्र शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर कौतुकाचा स्तुतिसुमनं उधळलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही। या शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याची गती किती अफाट आहे यावर शरद पवार म्हटलेत। कसं बघायचं या सगळ्या शुभेच्छांकडे? निश्चितच अनुपमा, महाराष्ट्र नायक या आशयाचं एक पुस्तक गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या औचित्यावर साकारण्यात आलं। त्याचं विमोचन सकाळी झालं आणि यामध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा इतरही मान्यवर असतील, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नितीन गडकरी या सगळ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय। परंतु शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी केलेलं कौतुक हे विशेषत्वानं चर्चिलं जातंय। फडणवीसांच्या कार्याची गती ही अफाट आहे, ते थकत कसे नाहीत असा सवाल किंवा अशा प्रकारचं एक कौतुक, अशा प्रकारची एक भावना शरद पवारांनी या सगळ्या संदर्भामध्ये व्यक्त केली आहे। ज्या पद्धतीनं फडणवीस यांनी महाराष्ट्रात अनेक प्रकल्प राबवले, अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या, त्यामुळे त्यांचं स्थान जे आहे ते महाराष्ट्रात महत्वाचं बनत गेलं, अशा प्रकारचं कौतुक शरद पवारांनी केलं। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फडणवीसांवरती, त्यांच्या प्रशासकीय कौशल्यावरती आणि त्यांच्या राजकीय डावपेचांवरती सुद्धा टिप्पणी केली आहे। फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून असेल किंवा मुख्यमंत्री म्हणून असेल, एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी म्हणून आपली प्रतिमा जोपासली आहे। शेवटचा मुद्दा खरं तर यामध्ये फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची सुद्धा एक खरं तर सूचक विधान किंवा तशा पद्धतीची टिप्पणी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा संदेशामध्ये करण्यात आली आहे। त्यामुळे या सगळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा निश्चितच आता महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहिल्या। खरंय ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।